आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पंचकर्माबद्दलच्या महत्त्वाच्या शंका दूर केल्या. तर मग काय आपणही पंचकर्म करण्याचा विचार करताय? पण तत्पूर्वी पंचकर्माच्या 3 महत्त्वाच्या पायऱ्या आपण समजून घेऊयात. साधारणतः पंचकर्म हे 3 टप्प्यांमध्ये केले जाते: पूर्वकर्म, प्रधानकर्म आणि पश्चात्कर्म. तर पहिला टप्पा म्हणजे पूर्वकर्म, ज्यामध्ये स्नेहन आणि स्वेदन केले जाते, म्हणजेच ऑइल मसाज आणि स्टीम. हो, तेच ते की ज्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं पंचकर्म म्हणजेच बॉडी मसाज. तर तसं नसून ही पंचकर्माची पूर्वतयारी असते. जसं की आपण कपडे स्वच्छ धुण्यापूर्वी पाण्यात भिजत घालतो, तर तसंच शरीरातील जिद्दी दोष सैल करण्यासाठी शरीराचे अभ्यंतर आणि बाह्य स्नेहन तेलाने किंवा तुपाने आणि त्याच्याबरोबरच स्वेदन केले जाते. आता दुसरा टप्पा म्हणजे प्रधानकर्म. हे तर तुम्हाला माहीत आहेच, जसे की वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आणि आता तिसरा, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पश्चात्कर्म. प्रधानकर्मामध्ये शरीरातील दूषित घटक म्हणजे टॉक्झिन्स बाहेर पडतात. त्यानंतर शरीराची अवस्था अगदी जन्मलेल्या बाळासारखी किंवा नुकत्याच बनवलेल्या मातीच्या मडक्यासारखी नाजूक असते. तर त्याला पूर्ववत आणण्यासाठी संसर्जन क्रम केला जातो, म्हणजेच विशिष्ट पद्धतीचा आहार आणि विहार याचे नियम पाळावे लागतात. तर हे पंचकर्माचे 3 टप्पे अगदी थोडक्यात सांगितले आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार वन साइज फिट टू ऑल हे शक्य नाहीये. रुग्णाची प्रकृती, विकृती, दोष, बल, अग्नी आणि आजाराची अवस्था तपासली जाते आणि त्यानंतरच योग्य ते पंचकर्म ठरवले जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे पंचकर्म हे वेगवेगळे असते. अयोग्य पद्धतीने केलेले पंचकर्म हे शरीरास हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच पंचकर्म हे नेहमी अनुभवी वैद्यकीय चिकित्सकाच्या देखरेखीखाली केले पाहिजे. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार योग्य उपचार हवे आहेत का? आजच भेट द्या स्वास्थ्य सिद्धी आयुर्वेदिक अँड पंचकर्म क्लिनिक. 14 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव, विश्वासार्ह आयुर्वेदिक उपचार. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.